पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक हुंडाबळी, 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या। मात्र विवाहितेच्या कुटुंबियांकडून संशय व्यक्त, आरोपीवर गुन्हा दाखल, मात्र आरोपी फरार। 5 लाख हुंडा दिला तरी विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी। छत्रपती संभाजीनगरमधील घटना समोर, विवाहितेच्या नातेवाईकांकडून अमरावतीच्या राजापेठ पोलिसात पतीसह 4 विरोधात गुन्हा दाखल। निलेश चव्हाण विरोधात बावधन पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी। हगवणे कुटुंबियांना मदत आणि कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याचं प्रकरण। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणेची आणखी एक कार जप्त। फरार असताना वापरलेली कार बावधन पोलिसांनी घेतली ताब्यात। वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट, स्पेशल चहासह चपाती आणि चिकनची कराडला मेजवानी। व्हिडिओ शेअर करत निवृत्त पोलीस अधिकारी रणजित कासलेचा खळबळजनक दावा। ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय शस्त्रांची ताकद दिसली, दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकवटला। मन की बात मधून पंतप्रधान मोदींचं जनसंबोधन। मुंबई ठाण्यासह राज्यातील काही भागात रात्रभर मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी। आज राज्याला पावसाचा रेड अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज। केरळच्या समुद्रात तटरक्षक दलाचं बचाव कार्य, तटरक्षक दलाने बुडणाऱ्या परदेशी जहाजावरील 24 नागरिकांना वाचवलं। भारत जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकत भारत 4थ्या क्रमांकावर पोहोचला। नीती आयोगाच्या अध्यक्षांची माहिती। दिल्लीला मुसळधार पावसानं झोडपलं, दिल्ली कॅन्ट परिसरात एक बस आणि कार पाण्यात बुडाल्याची घटना। मुंबईसह राज्यातील अनेक शहरात पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता। लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकमध्ये नालेसफाईचा पर्दाफाश। 11वीच्या प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून पुन्हा सुरुवात। 26 मे ते 3 जून पर्यंत प्रवेश अर्ज करता येणार। तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश प्रक्रिया थांबली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।